नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. कशा आहात? मजेत ना? रविवारी रथसप्तमी झाली आणि हळदीकुंकाची सांगता झाली. 8 दिवस पायाला भिंगरी लागल्यासारखं फिरणं. काल थोडं निवांत होतं, हो की नाही? काल दिवसभर मग त्या 8 दिवसाच्या सगळ्या साड्या, सगळा पसारा सगळा आवरला, साड्या सगळ्या जागच्या घड्या घालून ठेवल्या आणि आज मात्र हुश्य झालं. काल आराम झाल्यामुळे आज खरोखरच निवांतपणा वाटतोय. मैत्रिणींनो, संक्रांत हा आपल्या महिलांचा अतिशय आवडता सण. पण किती ती धावपळ होते आपली. संक्रांतीच्या दिवशी यावर्षी तर फारच धावपळ झाली नाही का? त्या दिवशी 3 वाजता वाढवसा होता दुपारी. मग आधी सगळ्यांचे नाश्ते सकाळी, नंतर देवाचा नैवेद्याचा स्वयंपाक, सगळ्यांचं सगळं नैवेद्याचं वगैरे करून मग वाण्याला गेलो. वाढवसा करून आल्यावर मग सगळ्यांची जेवणं आणि जेवणं झाली की त्या दिवशी जवळजवळ 8 ठिकाणी हळदीकुंकू होतं बघा. 8 ठिकाणी हळदीकुंकू. तरी आमच्या जवळजवळच घराच्या जवळ, लांबची घरात आम्ही गेलोच नाही. 8 मैत्रिणींच्या घरी हळदीकुंकू होतं. मग आम्ही सगळ्यांची जेवण आटोपले. आमची कसले आता थोडंफार काहीतरी खाल्लं, जेवण केलं आणि तरी आम्हाला 6 वाजले निघायला. 6 वाजता आम्ही एक घर करत निघालो आणि रात्रीचे 10च वाजले घरी परत यायला. तर प्रत्येक ठिकाणी काहीतरी खाणं, प्रत्येक ठिकाणी काहीतरी, कुठेतरी ढोकळा, कुठे पुरी, कुठे बटाटे वडा, कुठे कचोरी. अबाबाबाबा, माझी एक मैत्रीण तर म्हणाली, आज एवढं खाणं झालं आहे ना काकू, माझं की नाही नक्की पोट फुटून जाणार आहे. अगं म्हटलं खाऊ नको ना. नाही सगळ्यांनी दिल्यावर मग आपण नाही कसं म्हणायचं? नाही कसं म्हणायचं काय? आपलं पोट आहे. अगं नाही म्हणायचं, उगं थोडंसं घ्यायचं आणि ठेवून द्यायचं. मैत्रिणींनो, खरंच नाही म्हणणं म्हणजे फार कठीण जातं बरं काही हल्लीच्या मुलींना. आपण कसं आपल्या पोटाचा अंदाज बघूनच आपण खातो, हो की नाही? मी नाही बघा खाल्लं. 1-2 ठिकाणी खाल्लं थोडंसं, बाकीच्या ठिकाणी सरळ नकार दिला आणि खाल्लं नाही. तर 8 दिवस हळदीकुंकाचे असे रोज फिरण्यात गेले. रोज आम्ही साधारण 5-5:30 वाजता निघायचो. मी माझ्या मैत्रिणींबरोबर जायची आणि माझी सून तिच्या मैत्रिणीसोबत जायची बरं का. दोन्हीकडे. तिच्या शाळेच्या मैत्रिणी वेगळ्या, माझ्या मैत्रिणी वेगळ्या. मी तरी जवळच्या घरी गेले बरं का. तरीही मला 6-6:30 निघाले तर रात्रीचे 9 वाजायचे यायला. प्रत्येक ठिकाणी आता हळदीकुंकाला गेले की हळदीकुंकू, खाणं, गप्पा, बरोबर मैत्रिणीने गप्पा मारत जाणं. हिची साडी कशी, तिची साडी कशी, हिच्याकडे काय केलं, तिच्याकडे रांगोळी कशी आहे, तिच्याकडे सजावट कशी आहे. चर्चा आणि त्यातच आपल्याला मनाला समाधान आणि आनंद, हो की नाही? एक वेगळ्या प्रकारचाच आनंद. रस्त्याने जाताना कोणीतरी कुठेतरी भेटतं. अगं किती दिवस झाले तू भेटली नाहीस, किती दिवस झाले. तो भेटीचा आनंद असा वेगळाच असतो. मैत्रिणींनो, असा हा संक्रांतीचा 8 दिवसाचा धावपळीचा सण संपला आणि जिकडे तिकडे वाढ. यावर्षी तर काय, एकादशी होती त्यामुळे साबुदाण्याचे एवढे मोठे पॅकेट आले. प्रत्येक ठिकाणी साबुदाणा लुटलेला आहे. अक्षरशः वर्षभर आपल्याला साबुदाणा विकत आणायची गरजच नाही. माझे 10-12 पाकिटं आणि माझ्या सुनेचे 10-12 पाकिटं. सगळा डबे 2-3 डबे साबुदाण्याने भरून दिलेले आहेत. तुमचंही असंच झालं असेल नाही का? यावर्षी एकादशी होती त्यामुळे जिकडे तिकडे विठ्ठल रुक्मिणीची सुंदर सजावट मात्र एक से बडकर एक होती. आमच्या इथे नगरसेविका आहेत बरं का, नवीन निवडून आलेल्या, वैशाली देशमुख ताई, नंतर नेरळकर सर, त्यांच्या मिसेस, अशा ह्या दोघी यन्नम मॅडम, तिघींचा मिळून एकत्र असा तो हळदीकुंकाचा सोहळा होता. बापरे, काय तो सोहळा वर्णन करावा. प्रवेशद्वारापासून लखलखाट अगदी दिव्यांचा. एके ठिकाणी देवीची मूर्ती बसवली, सजावट केली होती, रेणुका मातेची बरं का. अतिशय सुंदर सजावट केली तिथे. फुलांचे हार वगैरे घातले होते. बाजूला समया तेवत होत्या. त्याच्यानंतर दुसरीकडे विठ्ठल रुक्माईची सजावट केली. विठ्ठल रुक्माईच्या मूर्त्या अशा लाईटच्या याच्यामध्ये पूर्ण झगझगाट दिसत होता. अतिशय सुंदर केलं होतं तिथे. नंतर हळदीकुंकाचे असे टेबल लावले होते, त्याच्यावर 5-5, 6-6 जणी उभं राहून हळदीकुंकू देत होत्या आणि बाकी प्रत्येकजण आग्रह करत होतं, ताई आधी नाश्ता करा, ताई आधी नाश्ता करा. पलीकडे दुसऱ्या भागामध्ये नाश्त्याचे टेबल लावले होते आणि तिथे रांगाच्या रांगा लागल्या होत्या नाश्त्याला. म्हणजे बायकांच्या इकडून एक रांग, इकडून एक रांग. मी ते रांग बघून म्हटलं नको बाबा आपल्याला. तरी पण माझी एक मैत्रीण पुढे घुसली, तिने रांगेत गेली आणि ती 2-3 प्लेटा घेऊन आली. तर काय काय होतं तिथे? बटाटे वडा, चांगल्या तुपातला शिरा, नंतर ते टोमॅटो सॉस आणि ते बटाटे वड्यावरून खायला सूप नाही, सॉस, टोमॅटो सूप, शिरा आणि बटाटे वडे, 2-3 बटाटे वडे. अरे बापरे, पोट फुल झालं तेवढं खाऊन. मस्त टेबल मांडले होते, लाईट झगझग करत होते. आम्ही आरामाने खाणं केलं आणि मग सगळे हळदीकुंकू घेऊन त्या साबुदाण्याच्या पिशव्या सांभाळत घरी आलो.
असंच कॉलनीमध्ये आणखी इतर ठिकाणीसुद्धा खूप सुंदर सजावट केली होती. एका ठिकाणी अशीच विठ्ठल रुक्माईची सुंदर सजावट केली होती. माझ्या मैत्रिणीकडे बरं का, टाळ ठेवला होता, मृदंग ठेवलं होतं, नंतर सगळे वारकरी दाखवले होते. सजावट मात्र एकापेक्षा एक सुंदर केले होते मैत्रिणी बरं का. मैत्रिणीनो, हा संक्रांतीचा सण म्हणजे महिलांचा आवडीचा सण. आणि हल्ली तर काय झाले, 10-12 जणी मिळून एकत्र करायचं हळदी-कुंकू, मग ते खायला करायचं, मग ती सजावट करायची, त्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायच्या. पण एका दिवशी ते बरं झाले. एका ठिकाणी एका घरी गेलं, एकेच्या ठिकाणी गेले की 10-12 जणी मैत्रिणी भेटतात आणि मग ते हळदी-कुंकू पूर्ण होतं. नाही तर मग एवढ्या प्रत्येकीच्या घरी एकेकीच्या घरी जायचं म्हणजे किती अवघड नाही का. त्यापेक्षा एक ग्रुपचं हळदी-कुंकू यावर्षी खूपच छान झालं. आणि 8च दिवस हळदी-कुंकू होतं. त्यामुळे भराभर रोज 5-6 घरी, रोज 5-6 घरी फिरून फिरून पायाचे तुकडे पडले अगदी. आणि आज मात्र थोडंसं निवांत वाटते. मैत्रिणींनो, खरंच हा संक्रांतीचा सण आपल्याला खूप आवडीचा आणि मनाला भावणारा सण, हो की नाही. एकतर एकमेकांच्या भेटी होतात, तिळगुळाची देवाणघेवाण होते आणि तिळगुळ या गोड बोला म्हणून आपण सर्व राग विसरून एकमेकींशी बोलतो, गप्पा मारतो. हल्ली कोणाला व कोणाकडे जाण्याला वेळ आहे, कोणीही कोणाकडे जात नाही, प्रत्येकजण बिझी असतं. त्यामुळे या निमित्ताने आपण एकमेकांच्या भेटी घेतो. त्यामुळे हा सण आपल्याला खूपच आनंदाचा वाटतो. आज आता खूप निवांत झालं आहे. आज मात्र सेविका समितीचा कार्यक्रम आहे आमच्या कृष्ण मंदिरात बरं का. तिथे तिळगुळाचा कार्यक्रम आहे. संक्रांत संपली तरी हा तिळगुळाचा कार्यक्रम त्यांनी आज आयोजित केलेला आहे. त्यामुळे तिथे 5-5:30 नंतर मला जायचं आहे. चला भेटूया आपण. या तिळगुळाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी भेटलो, याचाच मनाला खूप आनंद झाला. चला तर मग आता पुढच्या संक्रांतीची वाट बघूया. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. भेटूया. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडला तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.